Four resistors P, Q, R, and S are connected one after another. Okay, series to form a Wheatstone network. So P is equal to 10, Q is equal to 20, R is equal to 20, R is equal to 30, and S is equal to 60. First question is that whether this is a balanced Wheatstone network or not. हे balanced आहे का Wheatstone network? याचा आन्सर सांगा. Is it balanced network? Yes or no? This is not a balanced network because question is that first of all P, then Q, then R, and then S. P, Q, R, S असे क्वेश्चन मध्ये सिरीज मध्ये जोडायचं असं सांगितलंय. सो P is 20, P is 10, P is equal to 10, Q is equal to 20, R is equal to 30, and S is equal to 60. रेशो कसा आला पाहिजे लक्षात घ्या. दिस बाय दिस म्हणजे P बाय Q शुड बी इक्वल टू S बाय R आलं पाहिजे किंवा P बाय S शुड बी इक्वल टू Q बाय R आलं पाहिजे तरच ते बॅलन्स्ड होणार. रेशो कसा घ्यायचा लक्षात येते ना. P बाय Q म्हणजे समोरासमोर ऍडजस्टंट घ्यायचं आहे लक्षात घ्या. ऍडजस्टंट सॉरी बॅलन्स्ड होण्यासाठी P बाय Q मस्ट बी इक्वल टू S बाय R यायला पाहिजे. तसं येत नाही ते. किंवा P बाय S शुड बी इक्वल टू Q बाय R यायला पाहिजे. म्हणजे उभा रेशो तरी बघायचा किंवा आडवा रेशो तरी बघायचा. दोन्ही रेशो सेम आले तर ते बॅलन्स्ड येणार आहे. ओके, एनी डाऊट इन दिस केस? याच्यामध्ये डाऊट काय आहे का? नाही. मग आता काय करायचं आहे? बॅलन्स्ड करायचं आहे. ओके, बॅलन्स्ड करायचं आहे. आता कुठलाही एक चेंज करून काय करू शकतो आपण याला बॅलन्स्ड करू शकतो. कुठलाही एक चेंज करून. सपोज आता क्वेश्चन काय आहे? टू मेक दिस बॅलन्स्ड. ओके, question is like this: to make this network balance, how much resistance to make balanced network how much resistance should be connected in series or parallel to P? This is the question. वर्टिकल रेशो सेम आला तर हॉरिझॉन्टल ऑटोमॅटिकली सेमच येतो. ओके, डिफरंट येतच नाही बॅलन्स्ड नेटवर्क मध्ये. लक्षात येत आहे? वर्टिकल सेम आला तर हॉरिझॉन्टल सेम येणारच आहे. रेशो. हा, आता मला सांगा की 10 ओहमला किती रेझिस्टन्स सिरीज किंवा पॅरल मध्ये जोडल्यानंतर P ला ते बॅलन्स्ड नेटवर्क होईल. जरा विचार करा आणि सांगा रे आन्सर. ते सिरीज जोडायचं का पॅरल जोडायचं ते तुम्ही ठरवायचं आहे आणि कितीचं जोडायचं ते देखील तुम्ही ठरवायचं आहे. या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे ना? संध्या पाटीलचा आन्सर आहे 30 सिरीज. तुमचे आन्सर एव्हरीवन द्या. एव्हरीवन म्हणजे सगळे बघू द्यात आन्सर तुम्ही काय देताय ते. हे बघा, हे तुम्हाला सुटेबल होईल असं बघा.
आता मला काय करायचं आहे, पी ला फक्त चेंज करायचं आहे. म्हणजे आर किती, इथं किती आहे 60 आहे, इथं किती आहे, इथं किती आहे 30 आहे, सॉरी 30, आर किती आहे 30 आणि यस किती आहे 60. म्हणजे हा रेशो काय झाला, डबल झाला. हे डबल करावं लागतंय. हे डबल झालं ना, मग हे पण डबल व्हायला पाहिजे. कसंही लक्षात घ्या, हे डबल व्हायला पाहिजे. म्हणजे इथं पीच्या ठिकाणी किती असायला पाहिजे तर ते बॅलन्स्ड होणार. पी या ठिकाणी 40 असायला पाहिजे. 40 असायला पाहिजे म्हणजे ऑलरेडी किती आहे 10 आहे. मग मला सांगा, रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर सिरीज वापरतो का पॅरल वापरतो? वाढवायचा असेल तर सिरीज कॉम्बिनेशन वापरतो. लक्षात आलं? जे रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर सिरीज रेझिस्टन्स जोडायचा, आणि रेझिस्टन्स कमी करायचा असेल तर पॅरल रेझिस्टन्स जोडायचा. सो याचा आन्सर येणार आहे. आता 10 चा 40 करायचा म्हणजे आणखी पी ला काय करावं लागेल, इथं 30 ओहमचा रेझिस्टन्स या साईडला ऍडिशनल सिरीज मध्ये जोडावा लागेल. ओके, सो करेक्ट आन्सर येणार आहे 30 ओहम इन सिरीज. दॅट इज युअर आन्सर. लक्षात येते का? नेक्स्ट क्वेश्चन. To make balanced network, okay, how much resistance should be connected in series or parallel with Q? कुठलाही रेझिस्टन्स एक चेंज करून आपण काय करू शकतो, ते बॅलन्स्ड करू शकतो. याचा आन्सर सांगा बघूया आता. बाकीचे 3 आहे तसे ठेवायचे, क्यू ला फक्त चेंज करायचं आहे मला आणि बॅलन्स्ड करायचं. काय ना नेक्स्ट आन्सर आता. आता हे बघा, पी ऍज इट इज ठेवायचा आहे, चेंज करायचा नाही. एस आर ऍज इट इज ठेवायचा आहे. आता बघा 30चं 2 टाइम्स 60 आहे ना, म्हणजे क्यूच्या ठिकाणी किती पाहिजे सांगा, किती पाहिजे क्यू या साईडला किती पाहिजे? 30चं डबल 60 म्हणजे कितीचं डबल 10 होणार, हे असं विचार करा. हा 5 म्हणजे क्यू या ठिकाणी काय पाहिजे मला, 5 पाहिजे. सध्या आहे किती 20 आहे, 5 पाहिजे आहे. मग सिरीज जोडावं लागेल का पॅरल? हा पॅरल जोडावं लागेल. सपोज पॅरल मध्ये एक्स जोडायचा आहे, पॅरल मध्ये एक्स जोडायचं, एक्स काढायचं. कसं काढायचं बघा. आता किती यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे. कुणाचा? 20 आणि एक्सचा 5 यायला पाहिजे. म्हणजे मी लिहिणार असं, लिहिणार इथे इक्वेशन 1/5 मस्ट बी इक्वल टू 1/20 प्लस 1/x. लक्षात येते? मला त्या साईडला किती पाहिजे आहे, फायनली 5 पाहिजे आहे. त्याच्यासाठी काय करणार मी, 20 ला एक्स पॅरल मध्ये जोडणार. सो 20 आणि एक्स पॅरल जर असतील तर 5 यायला पाहिजे. त्याच्यामुळे इक्वेशन काय येणार, 1/5 शुड बी देअर. कुणाचा इक्विव्हॅलंट 1/20 आणि 1/x चा, म्हणजे 20 आणि x चा. सो 1/x should be 1/5 minus 1/20, and therefore here denominator 20 केला तर काय होणार आहे, 4 minus 1 म्हणजे 3/20. 3/20. सो x ची व्हॅल्यू येणार आहे 20/3 इन पॅरल. दॅट इज युअर आन्सर. म्हणजे आहे त्या 20 ला 20/3 पॅरल जोडला तर काय होणार आहे, दिस नेटवर्क विल बिकम बॅलन्स. कारण 20 ला 20/3 पॅरल जोडला तर इक्विव्हॅलंट होतोय 5, अँड दिस विल बिकम पॅरल. नेक्स्ट, याचा आन्सर सांगा आता. टू मेक बॅलन्स्ड नेटवर्क, हाऊ मच रेझिस्टन्स शुड बी कनेक्टेड इन सिरीज और पॅरल विथ आर. बाकीचे आहे तसे ठेवायचे. मला आर फक्त चेंज करायचा असेल तर काय करावं लागेल, आर ला काय करावं लागेल? जरा विचार करा आता. जे चेंज केलेले नाहीत ना त्यांचा विचार करून आर चेंज करायचा आहे फक्त, तर काय करावं लागेल आर ला?
करेक्ट, मोस्टली करेक्ट. सिद्धी, श्वेता, सानिका, संयुक्ता, सिया, साई, सई, सॉरी, ओके, सई, सुप्रिया, वैष्णवी, साक्षी, हे सगळे करेक्ट आन्सर आहेत. हे बघा, 10 20 ऍज इट इज ठेवायचा आहे. 10 चा डबल किती होतोय? 20 होतोय. म्हणजे 60 चा डबल किती होणार? 120. म्हणजे इथं किती यायला पाहिजे? 120 यायला पाहिजे. ऑलरेडी आहे किती? 30 आहे. म्हणजे काय करावं लागेल? 90 ओहम शुड बी कनेक्टेड इन सिरीज. सो आन्सर येणार आहे 90 ओहम सिरीज रेजिस्टन्स. ओके, आणि फायनली आता यसचं सांगा बघूया लास्टली. हाऊ मच रेजिस्टन्स शुड बी. आता बाकीचे ऍज इट इज ठेवायचे PQR, आणि बॅलन्स करण्यासाठी यसला काय करावं लागेल? यसला हाऊ मच रेजिस्टन्स शुड बी कनेक्टेड, सिरीज ऑर पॅरलल. पॅरल जोडायला पाहिजे. करेक्ट. कितीचा पॅरल जोडायला पाहिजे? हे बघा, असं विचार करू शकताय, 10चं डबल किती आहे? 20 आहे. तर इथं कितीचं डबल 30 होणार? इथं किती यायला पाहिजे? 15 यायला पाहिजे. 15चं डबल 30. सो 15 इक्विव्हॅलंट यायला पाहिजे. आता याला पॅरल मध्ये सपोज मी एक्स जोडतोय, म्हणजे कुणाला 60 ला एक्स पॅरल मध्ये जोडला तर 15 व्हायला पाहिजे. सो इथे इक्वेशन काय येणार आहे? इक्वेशन विल बी 1/15. इक्विव्हॅलंट मला पाहिजे 15. 1/15 शुड बी इक्वल टू 1/60 प्लस 1/x. And therefore 1/x is equal to 1/15 minus 1/60, that is 3/60 होणार. 3/60 means 60/3. So x should be equal to 20 ohm. 20 ohm parallel. Okay, 20 ohm parallel मध्ये जोडावा लागणार. So that is the answer. वेटस्टोन नेटवर्क बॅलन्स करण्यासाठी असा क्वेश्चन कुठलाही, म्हणजे 4 रेजिस्टन्सेस त्याला असणार आहेत. ओके, 4 रेजिस्टन्सेस विल बी गिवन. Initially it may not be in balance condition, and the question may be to balance network any one of the resistance should be changed. ओके, वाढवायचं असेल तर काय करायचं? सिरीज रेजिस्टन्स जोडायचा. ते सिरीज रेजिस्टन्स काढायचं सोपं आहे, कारण टोटल किती पाहिजे आणि आहे ते टोटल किती पाहिजे मधून आहे ते तिथला मायनस केला तर काय मिळणार आहे? किती सिरीज मध्ये जोडावं लागेल ते मिळेल. आणि पॅरल मध्ये किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी मात्र 1 बाय इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 बाय आहे तो प्लस 1 बाय अननोन. ही कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार. एनी डाऊट इन दिस केस? Okay,